नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। आज पटापट तयार होते कारण घरी आज सप्तशतीचा पाठ आहे। डाळीचं पीठ आणि ते जे मी दाखवलं ना मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्याने बघा चेहरा किती फ्रेश दिसतो। सगळे फेसवॉशपेक्षा हे बेस्ट घरगुती वॉश आहे। मागचा व्हिडिओ नक्की बघा। खूप मैत्रिणींचा प्रश्न असतो की मधुराताई आम्हाला घरात बोर होतं, कंटाळा येतो, काय करावं सुचत नाही। इन दॅट केस बरेचसे व्हिडिओ आहेत, पण जर का घरात कंटाळा येत असेल, चैतन्य नसेल, तर ह्याचा अर्थ की घरात पॉझिटिव्हिटीची कमतरता आहे। घरात पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं हे दैनंदिन रुटीनमध्ये आपलं असलं पाहिजे। मी माझ्या घरात सात्विकता राहील, चैतन्य राहील यासाठी खूप प्रयत्न करत असते। सात्विक जीवनशैलीचे 3 भाग आहेत, ते नक्की बघा। ते मी व्हिडिओच्या एंडला लावते। आता मी छान तयार झालेली आहे। रोजच्या रुटीनमध्ये मला असं छान वाटतं की व्यवस्थित तयार राहायचं, देवाची पूजा व्यवस्थित करायची, धूप दीप उदबत्ती लावायचं। रोज मी गंगाजल किंवा गोमूत्र याच्याने घर पूर्ण शुचिर्भूत करून घेते। घरात पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतात। आपलं आचरण, आपलं वागणं, आपला आहार सगळं सात्विक ठेवायला लागतं, जेणेकरून मग घरात जेव्हा तुम्ही राहता ना, तुम्हाला फ्रेश वाटतं। रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ धूप दिवा उदबत्ती हे कंपल्सरी आहे। तुळशीला दिवा लावणं माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण ह्याच्यामुळे माझा माइंडसेट चांगला राहतो, माझे विचार चांगले राहतात आणि त्याच्यामुळे घरातसुद्धा मला कधीही कंटाळा येत नाही, उलट आनंद जाणवतो। सो हे मी गोष्टी रोज करत असते आणि आपल्यामुळे आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतात। त्यांनासुद्धा कळतं की ह्या गोष्टी घरात करणं आवश्यक आहे। सो त्याच्यामुळे जेव्हा घरातली पॉझिटिव्हिटी कमी होते, तेव्हा घरात आजारपणं येतात, दुःख येतात, नैराश्य येतं। हे मी ऑब्झर्व केलेलं आहे। त्याच्यामुळे दैनंदिन बेसिसवर, डे टू डे बेसिसवर घरात सात्विकता राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। स्तोत्र पठण ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि सकाळचा 1 तास मी डिवोट करते। नंतर आज घरात पूजा होती, त्याच्यामुळे सगळे पूजेची पण तयारी केली। महिन्यातनं एकदा हा आमच्याकडे सप्तशतीचा पाठ अगदी नियमितपणे वाचला जातो। गुरुजी यायच्या आधी म्हटलं आपण पूजा वगैरे करून घेऊ। घर तर मस्त चकाचक केलंच होतं। इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या ना घरात की तुम्हाला काय सांगू। जेव्हा आपण हे सगळं करतो ना, तर त्याचा अनुभव आपल्याला येतो। घरात एक वेगळाच आनंद आणि चैतन्यमय वातावरण राहतं। देवाला जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा ईश्वराची कृपा भरभरून आपल्याकडे येते। तो देतच असतो, पण आपण घेण्याच्या स्थितीत नसतो। हाच तर प्रॉब्लेम आहे आपला। गुरुजी आले, छान पूजा झाली। सो आजचा माझा गुरुवार हा असा सुंदर गेला। स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड मंडळी। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। घरातली सात्विकता